गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं ह्या गणपती राईडच्या 4थ्या एपिसोडमध्ये. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलं की कसं आपण पुण्यावरून 250 किलोमीटरचं अंतर पार करत कोल्हापूरला आलो, जिथं मित्रांसोबत गणपती फिरलो आणि रंकाळ्याची निवांत संध्याकाळी एन्जॉय केली. तर या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत एक सुंदर धरण, एक व्हॅली आणि हिरण्यकेशी मंदिर, ज्या मंदिरातून एका नदीचा उगम झाला, आणि सामना करणार आहोत वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा. तसं तर आपला कोकणात गणपती पाहायला जायचा प्लॅन ऑलमोस्ट फेलच झालता, पण त्यात माझी इन्स्टाची स्टोरी पाहून माझा मित्र मला म्हणला की भाई, कोल्हापूरमध्ये आलाच आहे तर चल आमच्या गावाला, पण तुला आमचं गाव फिरवतो. तर आता तो आणि मी जातोय त्याच्या गावाला. सुरू करूया आजची आपली राईड. आणि हा आपला योगेश, ज्याच्यासोबत मी त्याच्या गावाला चाललोय. सो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही, ॲक्च्युली दुपार झालेली आहे. सो गुड आफ्टरनून मित्रांनो. आणि आता मी चाललेलो आहे आजऱ्याला. योगेश चाललाय. योगेश सोबत आपण त्याच्या घरी जाणार आहेत आजऱ्याला, आणि मग तिथून पुढं उद्याचं काय प्लॅनिंग आहे, कसं प्लॅनिंग आहे ते ठरवणार आहे. अशा प्रकारे आपला घाट संपलेला आहे. वेलकम टू आजरा मित्रांनो. आपण आजऱ्यात आलेलो आहे. सो बेसिकली मी आत्ता खानापूर गावात आलेलो आहे, आणि यांच्या तालुक्याचं नाव जे आहे ना ते आजरा आहे. सो येतानाच एवढा उशीर झाला आहे ना की डायरेक्ट संध्याकाळ झाली आहे. जास्त काही अपडेट नाही आहेत. उद्या 2-3 स्पॉट आहेत, ते फिरायला जाणार आहे. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझ्या भावासारखे मित्रांनो, आपण निघलेलो आहे सध्या आता योगेशच्या घरून. तसं पाऊस लई आहे बरं का या साईडला. म्हणजे मी काल आल्यापासून एवढा पाऊस चालू आहे ना इकडं की उघडायचं नावच नाही घेते. आता आपण चाललेलो आहे कावळे सात नावाचा एक व्ह्यू पॉइंट आहे. आणि आता निघल्यापासून पाऊस आमची घेतच होता, आणि त्या कावळेसाद व्ह्यू पॉईंटकडून अपेक्षा तर वाढायलाच लागल्या. त्यात पावसामुळे थोडं थांबू म्हणलं तर पावसा पण उघडला बाई. पण रोडच्या कडेला डॅम बघितल्याच मला कळालं की नशीब एवढं पण पांडू नसतंय. आहे का नाही भारी. आम्ही पण चांगले एक 15-20 मिनिटं थांबलो तिथं, पण पाऊस वगैरे यायला लागला ना त्याच्यामुळे मग कल्टी मारायला लागली. पण चांगलं भारी मिस्टी वेदर झालं, स्मोक वगैरे आलता. तर आता जो हा नेक्स्ट पॉईंट आहे ना तो आहे कावळे सात. मला माहिती नाही बरं का ह्या पॉईंटचं नाव कावळे सात का पडलंय. जर तुमच्यापैकी कोणाला जर माहिती असेल ना तर कमेंटमध्ये सांगा. भाई कसला फ्लो आलाय नदीला. अरे कसा पॉइंट दिसणार आहे. एवढंच म्हणलो होतो. त्यानंतर कावळे साधण्याचे सरप्राईज केलंय ना भाई.
तर आपला कावळे 7चा पॉईंट पाहून झालेला आहे आणि आपण आता चाललो आहे हिरण्यकेशी मंदिराकडं, जिथं हिरण्यकेशी नदीचा उगम होतो आणि मग त्याच्यानंतर आंबोली घाटातून खाली उतरणार आहे. तर आत्ता 3:30-4 वाजलेले आहेत, पण ठरवूयात आधी हा पॉईंट पाहूयात, त्याच्यानंतर किती वेळ होतो आहे किती नाही, त्यानुसार मग आपल्याला आंबोली घाट उतरायचं आहे का नाही ते ठरवू. जर लेट झालं ना तर प्रॉब्लेम होईल, कारण खूप स्मोक वगैरे आहे आणि घाट पण भरपूर मोठा आहे, तो एवढी रिस्क नाही घेणार आपण. सो त्याच्यामुळं आपण घाट उतरायचं आहे का नाही ते ठरवून. आंबोली घाट पण छान आहे, पण हे 2-3 पॉईंट पाहायला वेळ होणार आहेत, त्याच्यामुळं आपण पाहू काय होतं आहे ते. तर इथून आपल्याला वॉक करत जायचं आहे मे बी बहुतेक. आधी गाडी लावूयात. तर आता योगेशचं आणि माझं बोलणं चालू असताना आम्हाला दोघांनाही प्रश्न पडला की नक्की हिरण्यकेशी नावाचा अर्थ काय. मग थोडं गुगल सर्च केल्यावर कळलं की हिरण्यकेशी म्हणजे अ लेडी विथ गोल्डन इयर्स. काही दंतकथा अशाही आहेत की भोलेबाबांनी ही गंगा माता पार्वतीसाठी निर्माण केली होती आणि एका सायंटिफिक रिसर्चनुसार मंदिराच्या मागे एक गुफा आहे, तिथून ह्या नदीचा उगम होतो. ह्या गुहेत असे 7 पाण्याचे कुंड आहेत, ज्यात कमीत कमी 200 माणसे बसतील एवढी जागा आहे आणि ह्याच कुंडामध्ये एका गोल्डन येलो कलरच्या माशाची स्पेसिस डिस्कवर झालेली, जिला स्टिच्युरा हिरण्यकेशी म्हणतात. पण आता ही स्पेसिस इथं तुम्हाला पाहायला मिळणार नाही, कारण लोकांनी या कुंडांना आता स्वतःचा स्विमिंग पूल बनवलं आहे. असो, तुम्हाला आपल्या या नवीन चॅनलवरची ही गणपतीची सिरीज कशी वाटते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि यानंतर येणारा व्हिडिओ कदाचित आपला शेवटचा व्हिडिओ असेल. आपला चॅनल अजून छोटासाच आहे आणि ऑनेस्टली मी तो कुठेच शेअर केलेला नाही, म्हणून जी काही ग्रोथ होते ती सगळी ऑर्गॅनिक आहे. पण त्यातच समाधान आहे. ज्यांना माझं ट्रॅव्हल कंटेंट आवडतं आहे त्यांनाच हा व्हिडिओ दिसतो. सो लेट जस्ट होप की यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताना किती व्ह्यूज आहेत ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा, ज्यामुळे रीच वाढायला अजून मदत मिळेल. धन्यवाद.